नमस्कार. ITIमध्ये प्रवेश घेऊ इच्छित सर्व उमेदवारांचे आणि त्यांच्या पालकांचे हार्दिक स्वागत आहे. मी सौ स्वाती देशमुख, शिल्पनिर्देशिका कोपा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ. ही संस्था अंबरनाथ स्टेशनहून 5 मिनिटाच्या अंतरावर स्थित आहे. या संस्थेत टर्नर, फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, स्विंग टेक्नॉलॉजी, बेसिक कॉस्मेटॉलॉजी सारखे विविध 25 इंजिनिअरिंग ट्रेड म्हणजेच अभियांत्रिकी व्यवसाय व 4 नॉन इंजिनिअरिंग ट्रेड्स म्हणजेच बिगर अभियांत्रिकी व्यवसाय उपलब्ध आहेत. हा व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाच्या तसेच लोकप्रिय असणाऱ्या कोपा या ट्रेड्स बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग अंतर्गत प्रशिक्षण महानिदेशालय म्हणजेच डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग DGT यांच्याकडून वेगवेगळे व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम देण्यात येतात. CTS आणि ATS या DGTच्या अग्रगण्य योजना आहेत. त्यातून शिल्पकार प्रशिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. CTS या योजनेअंतर्गत असणारा कोपा अर्थात कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट हा एक प्रचलित व ITIमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारा व्यवसाय आहे. कोपा या व्यवसायाची ओळख, त्याचा कालावधी, शैक्षणिक अर्हता इत्यादी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तसेच कोपा व्यवसाय पूर्ण केल्यानंतर कोणते प्रमाणपत्र मिळते, आपण कोपामध्ये काय शिकणार, तसेच कोपा व्यवसाय पूर्ण झाल्यानंतर शासकीय तसेच खाजगी रोजगाराच्या संधी कोणत्या, स्वयंरोजगाराच्या उपलब्ध संधी कोणत्या याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. कोपा म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक हा व्यवसाय बिगर अभियांत्रिकी म्हणजेच नॉन इंजिनिअरिंग ट्रेड असून IT आणि ITS क्षेत्राअंतर्गत आहे. कोपा या अभ्यासक्रम 2 क्षेत्रांमध्ये विभागला गेला आहे. डोमेन क्षेत्र आणि कोर क्षेत्र. डोमेन क्षेत्रामध्ये सैद्धांतिक व प्रात्यक्षिक म्हणजेच थिअरी व प्रॅक्टिकल घेतली जातात. ITI कोपा या व्यवसायाचा अभ्यासक्रम 70% प्रात्यक्षिक व 30% सैद्धांतिक वर आधारित आहे. तसेच कोर क्षेत्रामध्ये ज्ञान व आवश्यक जीवन कौशल्य जी आपणास दैनंदिन आयुष्यात अतिशय आवश्यक आहे याची माहिती दिली जाते. चला तर मग आपण कोपा या ट्रेडची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. कोपा या व्यवसायाचे शैक्षणिक अर्हता 10वी पास व तसेच प्रवेशासाठी किमान वय 14 वर्ष आहे. कोपा हा व्यवसाय अभ्यासक्रम NSQF लेव्हल 4 प्रमाणे आहे. NSQF म्हणजे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, जे ज्ञान, कौशल्य आणि योग्यतेच्या स्तरांवर काम करते. कोपा हा व्यवसाय पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना NCVT हे प्रमाणपत्र मिळते. NCVT म्हणजे नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग. 1 वर्षाचा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ITI प्रशिक्षणार्थी अखिल भारतीय ट्रेड टेस्ट म्हणजेच AITT ऑल इंडिया ट्रेड टेस्ट परीक्षेत पात्र ठरतात. जे AITT परीक्षेत उत्तीर्ण ठरतील त्यांना NCVT मार्फत NTC म्हणजेच नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट हे प्रमाणपत्र प्रदान केले जाते. NCVT हे प्रमाणपत्र संपूर्ण देश पातळीवर ओळखले जाते. आता आपण कोपा या व्यवसायात काय शिकणार आहोत ते पाहूया. व्यवसाय सैद्धांतिक म्हणजेच ट्रेड थेअरी मध्ये संगणक आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमची ओळख, संगणक हार्डवेअर मूलभूत आणि सॉफ्टवेअर स्थापना, वर्ड प्रोसेसिंग, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, नेटवर्किंग संकल्पना, इंटरनेट संकल्पना, वेब डिझाईन संकल्पना, जावास्क्रिप्ट, VBA वैशिष्ट्ये, स्मार्ट अकाउंटिंगमध्ये टॅली सॉफ्टवेअर, ई-कॉमर्स व सायबर सुरक्षा सारखे विविध अभ्यासक्रम शिकवले जाते. यामुळे तुम्ही संगणकावर आत्मविश्वासपूर्वक काम करू शकाल. व्यवसाय प्रात्यक्षिक म्हणजे ट्रेड प्रॅक्टिकल. यामध्ये संगणक घटक आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम, संगणक हार्डवेअर मूलभूत आणि सॉफ्टवेअर स्थापना, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्याचे निराकरण, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर आणि अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे महत्त्व आणि वापर याबाबत शिकविले जाते.
तसेच इंटरनेटची संकल्पना यामध्ये www, इंटरनेट वेब ब्राउझर, इंटरनेट सर्व्हर आणि सर्च इंजिनचे संकल्पना, व्हिडिओ चॅटिंगची साधने आणि सोशल नेटवर्किंग संकल्पनाची माहिती करून दिली जाते. वेब डिझायनिंग संकल्पना तसेच HTML, जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग, VBA प्रोग्रामिंग व अकाउंटिंग सॉफ्टवेअर टॅली याचे प्रात्यक्षिक कौशल्य शिकविले जाते. तसेच सायबर गुन्ह्यासाठीच्या दंडांची माहिती करून दिली जाते. याशिवाय रोजगार कौशल्यामध्ये वर्तणूक कौशल्य, इंग्रजी साक्षरता, संभाषण कौशल्य, IT साक्षरता, उद्योजकता, कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता राखणे, व्यावसायिक सुरक्षा, यशासाठी आवश्यक कौशल्ये, कामगार कल्याण कायदा, दर्जा व्यवस्थापन, कामाच्या जागी तयारी, ग्राहक संवाद व सेवा आदी कौशल्य शिकविले जाते. कोपा हा व्यवसाय यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय तथा खाजगी आस्थापनेत 1 वर्ष शिकाऊ उमेदवारी म्हणजेच अप्रेंटिसशिप करून व्यावसायिक कामाचा अनुभव मिळवता येतो व त्यानंतर सरकारी किंवा खाजगी आस्थापनेत नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. कोपानंतर काय? कोपानंतरचा प्रगती मार्ग. कोपा हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी 1 वर्षाची शिकाऊ उमेदवारी म्हणजेच अप्रेंटिसशिप पूर्ण करू शकतात व त्यानंतर खाजगी किंवा सरकारी आस्थापनेमध्ये नोकरी करू शकतात. स्वतःचा व्यवसाय स्थापित करू शकतात. जर प्रशिक्षणार्थ्यांना पुढे शिकण्याची इच्छा असेल तर कॉम्प्युटर रिलेटेड विविध व्यवसाय जसे CTI, CITS, व्होकेशनल डिप्लोमा या प्रकारचे अनेक कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊ शकतात किंवा संगणक या विषयातील ज्ञान वाढवण्याकरिता किंवा यामध्ये अधिक तज्ज्ञ होण्याकरिता ITI मध्ये CHNM, ICTSM, DTP सारखे वेगवेगळे व्यवसायही उपलब्ध असतात. सरकारी नोकरीचे पर्याय. कोपा व्यवसाय यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय किंवा खाजगी कंपनीमध्ये 1 वर्ष शिकाऊ उमेदवारी म्हणजेच अप्रेंटिसशिप करून व्यावसायिक कामाचा अनुभव मिळवता येतो. प्रशिक्षणार्थी यांच्या अनुभव तथा दर्जावरून व येत असलेल्या कौशल्यांवर डेटा एंट्री ऑपरेटर, कॉम्प्युटर प्रोग्रामर, वेबसाईट डिझायनर तसेच कॉम्प्युटर निर्देशक म्हणून शैक्षणिक संस्था व विविध बँकांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. खाजगी रोजगाराचे पर्याय. सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये सहाय्यक प्रोग्रामर, संगणक संस्था किंवा शाळांमध्ये लॅब सहाय्यक, सायबर कॅफेमध्ये इंटरनेट ऑपरेटर, कार्यालयांमध्ये संगणक ऑपरेटर, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कंपन्यांमधील तंत्रज्ञ, टॅली ऑपरेटर, DTP ऑपरेटर यासारखे पर्याय उपलब्ध असतात. तसेच स्वयंरोजगाराचे पर्याय. जर प्रशिक्षणार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास असेल तर नोकरी न करता स्वतःचा रोजगार म्हणजेच स्वयंरोजगार करता येतो आणि आत्मनिर्भर बनू शकतो. यामध्ये स्वतःचे सायबर कॅफे किंवा DTP ऑफिसचे सेटअप, कॉम्प्युटर हार्डवेअरची विक्री व सुविधा देणे, कॉम्प्युटर दुरुस्ती व देखभाल करणे, डेटा प्रोसेसिंगची किंवा डेटा एंट्रीची कामे करणे, वेबसाईट तयार करणे असे बरेच स्वयंरोजगाराचे पर्याय उपलब्ध असतात. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून कोपा या व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी स्वतःच्या कौशल्याचा वापर करून विविध प्रकारचे वेबसाईट, प्रेझेंटेशन, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन तयार करतात. ही अशा काही प्रोजेक्टची निवडक क्षणचित्रे आहेत. कोपा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अंबरनाथ MIDC मधील नामांकित कंपनी जसे ASB इंटरनॅशनल, सिमेन्स, एअर इंडिया, वॉटसन फार्मास्युटिकल्स सारख्या खाजगी कंपनी तसेच महानगरपालिका, HPCL, भेल यासारख्या सरकारी आस्थापनांमध्ये अप्रेंटिसशिप पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे काही निवडक क्षणचित्रे आहेत. ITI अंबरनाथमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सुविधा. सुसज्ज कॉम्प्युटर लॅब्स, वेबिनार तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करता स्मार्ट क्लासरूम, ग्रंथालय, कॅन्टीनची सुविधा, मुलांकरिता हॉस्टेल आणि खेळाकरिता क्रीडांगण सारखे सुविधा उपलब्ध आहेत. 1 वर्षाचा कालावधी
प्रशिक्षणार्थास व्यावसायिक कौशल्य, व्यावसायिक ज्ञान आणि रोजगार कौशल्य याबाबतचे प्रशिक्षण दिले जाते. या व्यतिरिक्त प्रशिक्षणार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यास संबंधित सुरक्षा सराव आणि कार्यशाळेचे आयोजन, विविध आस्थापनेमध्ये औद्योगिक भेटी, तंत्र प्रदर्शन, व्यक्तिमत्व विकास तसेच व्यावसायिक ज्ञान वृद्धीकरिता व्याख्याने, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग प्रोग्राम, संस्था स्तर, जिल्हा स्तर व प्रादेशिक पातळीवर खेळांचे आयोजन केले जाते. तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता योगासने, मेडिटेशन, युवा कौशल्य दिवस, ग्रॅज्युएशन सेरेमनी, वुमेन्स डे तसेच महिला प्रशिक्षणार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याकरिता महिला सबलीकरण सारखे अभ्यासेतर उपक्रम राबवले जातात. अशा प्रकारे आपण बघितला की कोपा हा व्यवसाय पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनू शकतो. तसेच त्यांच्या आवडीनुसार पुढील शिक्षण, खाजगी अथवा सरकारी आस्थापनेत नोकरी किंवा स्वयंरोजगारही करू शकतो. चला तर मग वेळ वाया न घालवता तुमचे भविष्य उज्ज्वल करण्याकरिता कोपा या व्यवसायात प्रवेश घ्या. मला खात्री आहे या व्हिडिओद्वारे तुम्हाला कोपा या व्यवसायाची माहिती नक्कीच आवडली असेल व कोपा या व्यवसायाबाबतचे अडचणींचे निवारण झाले असेल. धन्यवाद.